हो काका काका, हा. अहो एवढं 200 रुपयाचा नाही तो एक मट्टा. अरे आपण एकदम भारी देतो तो. दादा करा मिक्सिंग करा. नमस्कार मित्रांनो. आजचा विषय असा आहे, दुपारचं जेवण एकदम फुल झालेलं होतं, फुल टाईट जेवण झालेलं आहे माझं. म्हटलं आता काय करायचं, मग मी आलोय मित्रांनो दत्त मंदिर समोरचा, महाजन शाळेच्या समोरचा मठ्ठा प्यायला, ज्याच्याने आपलं जे पोटाचं जे अजीर्ण वगैरे आहे ते क्लिअर होतं का आपण ते बघू. आपण चला मग टेस्ट करूया आणि बघूया भरपूर काही. पेड पण हेमंत भाऊ एकदम फुल जेवण झालंय, पोट एकदम टच भरलेलं आहे. आता ना काहीतरी तुम्ही असं बनवा ज्याच्याने पोट पण मोकळं होईल माझं लवकर. काय बनवणार मग आपण तुम्हाला या विषयावर जिरा आंबट गोड मिक्स बनवून द्या एक. सगळं काही चांगलं राहील बघ. काय काय टाकतात हे पण सांगा मला. त्याच्यात जिरं, काळा मीठ, कोथिंबीर, मसाला असे सगळं इन्क्लूड राहील त्याच्यामध्ये. हो लय जाम त्रास होतोय मला, एवढं खाल्ले गेलंय नेमकं. नाही याच्याने एकदम चांगलं येईल, तुम्ही पिऊन बघा, मला नक्की आवडेल. हा कोणता सांगितला तुम्ही? हा जिरा आंबट गोड मिक्स, याच्यामध्ये सगळं मिक्स राहील. याच्यात काय प्राइस आहे त्याची? ही 15 रुपये सध्याला. आपल्याकडे एकूण 4 प्रकार आहेत. हा जिरा आंबट खारट आहे, जिरा आंबट गोड आहे, बुंदी मिक्स आहे आणि एक पुदिन्याचा पण येतो. असे 4 फ्लेवर आहेत वेगवेगळे. चालेल, आता टेस्ट करतो मी त्याला. चालेल जरूर. आंबट गोड मठ्ठा घेतलेला आहे मित्रांनो, 15 रुपये ग्लास आहे. आपण आहे ना आता बघू पोटामध्ये काय होतं त्यानंतर. दादा याला आंबट गोड करण्यासाठी साखर टाकता का तुम्ही? हा, याच्यात आंबट गोड करण्यासाठी साखर वापरली जाते. आपण स्वतःच तयार करतो ते. मठ्ठा पिल्यानंतर असं फ्रेश वाटतंय पोटामध्ये, पूर्ण शांतता वाढ झालेली आहे, थंड थंड लागतंय. आणि जो पोटामध्ये जो पोट फुगलेलं होतं ते थोडं कमी झालेलं आहे. मठ्ठा प्यायला आले का तुम्ही इथं? शाळा सोडून कुठं महाजन शाळेमधले का तुम्ही? मठ्ठा पिल्यानंतर पूर्ण पोटात शांतता होऊन गेली हो, पूर्ण थंड थंड लागतंय. आवडला ना तुम्हाला? एकदम भारी आलंय. तेच तेच. दादा आणि नेमकं तुम्ही असं काय टाकलं त्याच्यामध्ये ज्याच्याने पोटामध्ये पूर्ण शांतता होऊन गेली माझ्या आता? टाकलं तर तसं काही विशेष नाहीये. जे आपलं रेग्युलर असतं घरगुती जे मसाले आहेत तेच मसाले आहेत. एवढे हे मसाले आपण स्वतः तयार करतो. हो का? आणि ज्या पण वस्तू असतात या सर्व फ्रेश वापरल्या जातात. म्हणजे दररोज तयार करणं. दादा हे जे सफेद सफेद आहे काय? ही पिठी साखर आहे, बारीक साखर. आणि ही बुंदी? हा, ही बुंदी डाळी मसाला राहते का ती? हा, थोडीफार तिखट असते ती. त्याला बुंदी मठ्ठ्यामध्ये मिक्स वापरली जाते. तिखट बुंदी? तिखट बुंदी, त्याचा बुंदी मठ्ठा तयार होतो बुवा. बरोबर. दादा आणि तुम्ही लाल लाल याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे? याच्यामध्ये ही एक आईस पेटी आहे. आईस त्याला बर्फ लावून याच्यात डब्बा असतो स्टीलचा आणि त्याच्या आजूबाजू बर्फ लावलेला असतो आणि मध्ये मठ्ठा असतो त्याच्यामध्ये, म्हणजे जेणेकरून तो थंडगार असतो. सबस्क्रायबरना बघा मजा वाटते ते. तुम्ही कशा पद्धतीने ठेवताय, काय ठेवताय? बरोबर. दादा हे जे सगळे एकच असतं का? नाही, याच्यात वेगवेगळे प्रकार आहे. 30 रुपये याच्यात वेगवेगळे प्रकार आहे. याच्यात जिरा गोड वेगळा आहे, जिरा आंबट खारट वेगळा आहे, पुदिन्याचा वेगळा आहे, बुंदीवाला वेगळा आहे. याचे टोटल 4 प्रकार बोलले तुम्ही. दादा याची सर्व प्रिपरेशन केव्हापासून करता तुम्ही? याची प्रोसेस आपण रात्रीपासून स्टार्ट करतो. आपण स्वतः बनवत असल्यामुळे दूध आणायचं, त्याला दही लावायची, सकाळी लवकर उठून पहाटे लवकर उठून याचं माल तयार करायला सुरुवात करायची. त्याला बर्फ आणून लावायचा. म्हणजे पूर्ण दुधाचंच राहतं का ते? पूर्ण दुधाचं दह्यापासून तयार होतं ते. मला म्हटलं 50% दूध आणि 50% पाणी राहतं का? नाही, दूध आणि म्हणजे दह्यापासूनच तयार होतं. पाणी पण असतं त्याच्यामध्ये, पाण्याशिवाय तो मठ्ठा तयार होणार नाही. पण म्हणजे विदाऊट क्रीम काढलेलं. विदाऊट क्रीम म्हणजे लोणी वगैरे सर्व सगळं जसं तसं मिक्स असतं. टेस्ट एकदम भारी. दादा आपल्या इथला ऍड्रेस सांगा ना एकदा. आपला ऍड्रेस आहे दत्त मंदिर चौकामध्ये, जवळच आहे. महाजन हायस्कूलच्या समोर आहे आणि आपल्या मागच्या बाजूला ITI आहे. ITIच्या पुढे म्हणजे महाजन हायस्कूलच्या गेटाच्या समोर आहे आपलं जय बालाजी मठ्ठा सेंटर मध्ये. दादांची गाडी आहे, जय बालाजी मठ्ठा सेंटर म्हणून. पूर्ण म्हणजे दादांनी एक छोट्या हत्तीमध्ये गाडी तयार केलेली आहे. 2 पुदिना. दादा मठ्ठा जो तुमचं एवढं म्हणजे थंडीमध्ये पण कसं काय चालवता तुम्ही? आपलं 12 महिने गाडी असल्यामुळं आणि
स्वतः आपण तयार करत असल्यामुळं आणि चव एकसारखी मेंटेन असते. तुम्ही 12ही महिने कधीही या, एकच प्रकारची चव राहील, तुम्हाला चवीमध्ये कधीच बदल मिळणार नाही. कारण की सर्व ठिकाणी जे राहतं उन्हाळ्यात जास्त पिलं जातो मठ्ठा, आता थंडीमध्ये तर कोणी पित नाही जास्त. नाही, आपल्याकडे 12ही महिने तुम्हाला गर्दीच मिळेल. गर्दीच वेळ. 12ही महिने चालूच राहील. टायमिंग कसा राहतो आपल्या इथला सांगा ना एकदा. आपली सध्याची वेळ आहे दुपारी 1 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत. हो, दादा कोणता मठ्ठा आणि हा पुदिन्याचा आंबट गोड मिक्स आहे. पुदिना त्याच्यात आंबट जिरा गोड. पुदिना दोघं मिक्स आहे. त्याच्यात तुम्ही बुंदी टाकणार का नाही टाकणार मग? नाही, यांची ऑर्डर पुदिन्याची आहे. जर यांचं बुंदीची ऑर्डर राहिली असती तर मग आपण बुंदीवाला दादांची ऑर्डर आहे. दादांचा ग्लास बघितला किती मोठा आहे. ते रेग्युलर कस्टमर आहे. दादा किती वर्षापासून येताय तुम्ही? मी मागच्या 4 वर्षापासून भाऊंकडे मठ्ठा पिण्यासाठी येतो. हो दादा, मठ्ठा पिल्यानंतर काय होतं तुम्हाला, म्हणजे काय जाणवतं? जी आपली पचन क्रिया आहे ती एकदम सुरळीत होते हा. आणि त्याच्याने थोडं शरीराला थंडावा मिळतो. दादा अजून काय सांगणार मग? मी ग्राहकांना एकच सांगतो की तुम्ही पण या, टेस्ट करा. मित्रांनो, दादांनी पूर्ण मठ्ठ्या पिण्याचे फायदे लावलेले इथे तुम्ही वाचू शकता. आणि नेमकं म्हणजे पचन शक्ती वाढ होते, हा पॉइंट एकदम महत्वाचा आहे मित्रांनो. आणि दादांची कचरा पेटी तर एकदम युनिक आहे, जी की तशी तुम्ही आणली म्हणजे पाहिलीच नसेल कुठे धुळ्यामध्ये. दादा ही कचरा पेटी तुम्ही कसं काय बनवली हो अशी एवढी युनिक? या कचरा पेटीचा फायदा असा आहे की त्या कचरा पेटीमध्ये ज्यावेळेस आपण ग्लास टाकतो हा. त्यावेळेस घाण दिसणार नाही तुम्हाला, इतरत्र कुठं माशा दिसणार नाही तुम्हाला. हो. सरळ एका लाईनीमध्ये ग्लास जातात. असे त्याच्यात भरपूर ग्लासेस बसतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये इकडे तिकडे इतरत्र ग्लास पडत नाही. जास्त घाण पण होत नाही म्हणजे एक प्रकारे. एकदम छान प्रकारे कचरा पेटी आणि पूर्ण दादांनी त्यांच्या गाडीला फायदे लावलेले, जे की तुम्ही मठ्ठा पिता पिता वाचू पण शकता. दादा एकदा हे तुमचे मसाले काय काय ठेवले सांगा ना हो. याच्यामध्ये जिरं आहे, काळं मीठ आहे आणि मसाला आहे. याच्यात का? तुम्हाला कोथिंबीर आहे, पुदिना आहे, सर्व आहे. हे तुमचे सिक्रेट मसाले आहे का? हा, हे सगळे घरीच तयार केलेले असतात. त्याच्यात पुदिना पण फ्रेश येतो, मसाले बी फ्रेश असतात. हा पुदिना आहे का? हा, पुदिना याची पेस्ट केलेली असते. काका कुठे चालले तुम्ही आता? मी आता देवपूर मध्ये चाललेलो आहे. तुम्हाला मठ्ठा पिला कसा वाटला तुम्हाला? चांगलं आहे त्या मानाने, नवीन धुळ्याच्या मानाने मठ्ठा मोठं भोकून प्यायला जाईल. मला चांगलं वाटतं. इथंच जेवण प्यायचं? केल्यानंतर किंवा दादांच्या मठ्ठ्याची थिकनेस बघू शकता तुम्ही. दादा हा दुसरा मठ्ठा पण दाखवा ना. हा, आंबट गोड मिक्स आहे. आंबट गोड भारी आहे हो, पण नाही म्हणत तरी 2 ग्लास आरामात पिले जातील हो, असा उन्हाळ्यामध्ये मठ्ठा राहतो तुमचा. का हो, आणि तुम्ही सूचना का बरं लावून ठेवली आहे? हे आता 1 तारखेपासून रेट वाढणार आहेत, त्याच्यासाठी लावलेले. अजून 1 तारीख आली नाही ना. अगोदर सांगितलेलं बरं असतं. जानेवारीची 1 तारखेपासून वाढणार आहे रेट. आता आपण सुरुवातीला बनवतोय बुंदी मठ्ठा. याच्यात सर्वात पहिले बुंदी ऍड होईल, त्याच्यानंतर शुगर ऍड होईल, साखर ऍड होईल याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुदिन्याची पेस्ट राहील याच्यामध्ये. ही दररोज ताजी आणि फ्रेश तयार होते पुदिना. त्याच्यानंतर काळं मीठ, मसाला आणि जिरं हे सगळं मिक्स केलं जाईल. हे दादांनी सर्व सिक्रेट मसाले सांगितले बरं का आपल्याला. दादा केव्हाचे सांगत नव्हते, आता बरोबर सांगितलं त्यांनी. हे बघा, अशा पद्धतीने आता हा मिक्स केल्यानंतर बुंदी मठ्ठा तयार झालाय. बुंदी मठ्ठा दादा अजून काहीतरी तुमच्या हिशोबाने लावून द्या एकदम बेस्ट मठ्ठ्यामध्ये. चालेल चालेल. आता तुम्हाला बनवून देतो बुंदी आंबट गोड मिक्स. नाही आंबट गोड नको, आंबट गोड घेतला मी. बुंदी जिरा आंबट खारट बनवून देतो. आंबट कारड बरोबर. जिरं, काळं मीठ, मसाला सगळे ऍड होतं आणि याच्यात साखर नसते. ही साखर नसतं. ज्यांना आंबट खारट आवडतो त्यांच्यासाठी आपण आंबट खारट पण बनवलेला असतो. आपल्याकडे उपासाचा मठ्ठा पण असतो. उपवासाचा हा, उपवासाचा मठ्ठा कधी ऐकला बी नव्हता हो. हा, त्याच्यामध्ये कोथिंबीर नसते. हा. याची दादा काय प्राइस? हा 15 रुपयाचा आहे. मित्रांनो जिरा आंबट खारट घेतला आपण. अभी नहीं, 1 तारीख से, अभी तो फिलहाल 85 है. ये लीजिए. मित्रांनो जिरा आंबट खारट जो घेतला आपण त्याची पूर्ण टेस्ट वेगळी आहे. आणि आता गोड घेतला आपण, गोड पासून तर पूर्ण डिफरंट आहे ते. जर कोणाला लागलं बुवा तर त्यांच्या चवीनुसार मिळतं बुवा. दादा हे घ्या, आंबट गोड मिक्स आहे ना बा. भारी आहे. 15 रुपये ग्लास मध्ये का बाल. का हो दादा, हा तुमचा टेबल आहे का हो, काय आहे नेमकं? नाही दादा, हा एक फ्रीज आहे, ग्लायकोल सिस्टीमचा फ्रीज आहे, चार्जिंग वाला फ्रीज आहे.
हा आईसमेक फ्रीज आहे. हा आईसमेक कंपनीचा आहे. हो, गाडीमध्ये फ्रीज. हो आणि याच्यात चालतो कस काय? हा चार्जिंग वाला आहे. चार्जिंग वाला आहे. हा ग्लायकोल सिस्टीम मध्ये असतो हा आणि याच्यात जवळजवळ 400 ते 500 लिटर माल आरामशीर मारतो आणि याच्यात ठेवलेला मालची टेस्ट पण चांगली असते. मित्रांनो बघू शकता दादांनी कशा पद्धतीने याच्यात ऍड केलेलं आहे फ्रीजला. म्हणजे तुम्ही फर्स्ट टाइम आले असणार तर तुम्हाला वाटणार बी नाही फ्रीज आहे. हा नेमका टेबल ठेवलेला असंच वाटेल. दादा हे तुम्हाला फ्रीजची आयडिया कसं काय आली हो अशी वापरण्याची ठेवण्याची? उन्हाळ्यात बऱ्याचदा टेम्परेचर जास्त असतं, बरोबर धुळे आपला. त्याच्यामुळे बर्फ हे शेवटपर्यंत टिकत नाही, बर्फाचंही पाणी होतं. हे जे आपण फ्रीज आणलेलं आहे याच्यामध्ये माल चांगल्या पद्धतीने राहतो, सेफ राहतो. दादा आमच्या सबस्क्रायबरना काय सांगणार तुम्ही? सबस्क्रायबरांना हेच सांगेल, तुम्ही बी या, मठ्ठा प्या, कसा वाटला तुम्हाला ते सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा. ठीक आहे.